कॉम्बिनेशन वरचा प्रश्न आहे, काय म्हणते ते बघा. एका शाळेच्या संघात 8 व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. या 8 खेळाडूमधून 5 सदस्यीय संघ निवडला जाणार आहे. तर किती वेगवेगळ्या प्रकारे निवड करता येईल. निवड म्हणजे सिलेक्शन, हा सिलेक्शनचा क्वेश्चन आहे. आपण कॉम्बिनेशन मध्ये असं शिकतो पहा बघा, परमुटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी. तर या ठिकाणी पहा कॉम्बिनेशन लागू होईल. एकूण खेळाडू किती आहेत, 8 आहेत. लक्षामध्ये 8 सी कॉम्बिनेशन लक्षामध्ये. ठीक आहे, 8 मधून किती सदस्य निवडायचे, 5. ठीक आहे, मग या ठिकाणी खाली लिहायचे 5 लक्षामध्ये. तर या ठिकाणी मी ह्याचा अर्थ होतो पहा 8चा फॅक्टोरियल. 8चा फॅक्टोरियल म्हणजे 8 ला गुणाकारामध्ये उलट 1 पर्यंत लिहित जाणे लक्षामध्ये. ठीक आहे, छेदामध्ये 5चा फॅक्टोरियल. हे इथं जे 5 आहे याचा 5चा फॅक्टोरियल घ्यायचा. आणि या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 5 आणि 8 मधला डिफरन्स कितीचा आहे, 3चा. तर गुणाकारामध्ये या ठिकाणी हे डिफरन्स टाका लक्षामध्ये. ठीक आहे, आता हे लिहून घ्या. 8चा फॅक्टोरियल उलट लिहित साच पहा 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5. आता मी तर 5चा फॅक्टोरियलच लिहितो आणि त्याला क्लोज करून टाकतो, कारण खाली पण 5चा फॅक्टोरियल आलाय. मग मी तिला पहा 5चा फॅक्टोरियल गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 लक्षामध्ये. 3 ला मी 1 पर्यंत लिहित गेलो. 5चा फॅक्टोरियल कटला, 5चा फॅक्टोरियल कटला. 3 1 3, 3 2 6, बे एक बे, बे एक बे, 7 8 56. तर या ठिकाणी 56 प्रकारे आपल्याला निवड करता येईल. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे.